दुर्गे, अगं बघतेस काय, आरती दे की समजेस नाही. अरे वय की मी विसरलीच होते. नाही म्हणजे ताई असताना मी आज द्यायची समजासनी आरती. द्या इकडं. आणि तुम्ही सगळेजण असे रांगेत का उभे होता? आरती सगळ्यांनी एकत्र मिळून करायची असते, लक्षात ठेवा. आणि सॉरी, मला कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते. मुळात आम्ही आलेलो नाही, तुझ्या सुरांनी आम्हाला ओढून आणलंय. किती वर्षांनी या घरानं तुझं गाणं ऐकलंय आणि अजूनही तसंच आहे ते, गोड सुरेल. कशी गायले कोणास ठाऊक, म्हणजे सूर लागला की नाही माहित नाही. मी हा फक्त प्रयत्न केला. प्रयत्न? अहो मॅडम, हा प्रयत्न असेल तर तुमचं गाणं किती छान असेल. नमस्कार कर. यशस्वी व्हा. अहो आमच्या ताईवानी आशीर्वाद द्या की. ती कायम म्हणायची जग जिंकून या, हाय का नाही अधिपती? पण मी काय वेगळा आशीर्वाद दिलाय? तेच तर म्हटलंय, यशस्वी व्हा. बरं, आज जन्माष्टमी आहे. श्रीकृष्ण जन्माचा मोठा सोहळा असतो ना आपल्या घरात. हो चारू, खरंच काही विसरलेली नाहीयेस तू. अधिपतीच्या जन्मानंतर जी पहिली गोकुळाष्टमी आली होती, त्या गोपाळकाल्याचं काय केलं होतं यांनी आठवतंय ना तुम्हाला? सगळा काला करून टाकला होता. त्या चित्रात बघा, श्रीकृष्णाचं तोंड कसं असतं, तसं तोंड झालं होतं याचं, दयाने माखलेलं. आठवतंय ना? म्हणजे काय, सगळं आठवतंय मला. आणि त्या सगळ्या आठवणी आता पुन्हा जाग्या झाल्यात. चारू, आता तू परत आलीयस ना, आता आपण पुन्हा उत्साहात साजरी करूया जन्माष्टमी. हो, तयारीला लागलं पाहिजे. ऐन वेळेस एखादी गोष्ट राहून जायला नको, नाही का गं? हो, तुम्ही यादीच करून द्या ना मला सगळ्या गोष्टींची. मी शाळेत नेताना घेऊन येते. मी फॅक्टरीत जाऊन होतो. हे काय, तुम्ही अजून इथंच?